नवी दिल्लीमध्ये उमेदवार ठरत नसले तरी इकडे महाराष्ट्राच्या गल्लीत मात्र उमेदवारांवरून राजकारण ढवळून निघालेलं आहे। कोल्हापुरामध्ये तर महायुतीचा उमेदवार ठरण्याआधीच काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील आणि भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्यात कलगीतुरा रंगल्याचं बघायला मिळतं। कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेसचं ठरलं, उमेदवारीच्या संभ्रमावरून महायुतीला घेरलं। धनंजय महाडिक सतेज पाटलांमध्ये जुंपली, वर्तमानातील भविष्यवाणीवरून कलगीतुरा। कोल्हापुरात महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलाय। शाहू महाराजांच्या रूपानं काँग्रेसला तगडा उमेदवार मिळाला। दुसरीकडे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचा सर्वे नकारात्मक आल्यानं महायुतीच्या उमेदवाराचा पेच निर्माण झाला। त्यामुळे महाविकास आघाडीला महायुतीवर टीकेची आयती संधी मिळाल्याचं दिसतंय। महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा सतेज पाटलांवर आहे, तर महायुतीची धुरा राज्यसभा खासदार धनंजय महाडिकांच्या खांद्यावर टाकण्यात आली। त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये सध्या चांगलाच कलगीतुरा रंगलाय। महाविकास आघाडीनं उमेदवार घोषित करण्यात आघाडी घेतली असली तरी महाविकास आघाडीचा एकही खासदार विजयी होणार नाही असा टोला महाडिकांनी लगावला। महाराष्ट्रामध्ये 2014 आणि 2019ला जर आपण बघितलं तर काँग्रेसच्या तुरळक 2 जागा निवडून आलेल्या आपण पाहिलेल्या आहेत। त्यासुद्धा जे आमचे नवीन आमच्यामध्ये आलेले नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब हे होते, त्यांच्यामुळं तो काँग्रेसला फायदा झाला होता। तो आज ते आता आमच्यासोबत आहेत। त्यामुळं या 2024च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये एकही जागा मिळणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे। धनंजय महाडिकांच्या या टीकेला सतेज पाटील यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं। महाडिक कधीपासून भविष्यवाणी करायला लागले असं म्हणत सतेज पाटलांनी पलटवार केला। मला माहीत नाही ते बाकीत कधी बसणं सांगायला लागले किंवा भविष्य कधी बसणं सांगायला त्यांनी चालू केलं मला माहीत नाही। मला वाटते मग माझी कुंडली पत्रिका घेऊन त्यांच्याकडे जावं लागेल विचारायला की बाकीत कधी बसणं भविष्यवाणी सांगायला लागला। एकूणच दिल्लीत उमेदवारीचा गोंधळ सुरू असला तरी गल्लीत मात्र राजकारण तापल्याचं दिसतंय। महायुतीकडे अजून उमेदवारच नसल्यानं नेमका प्रचार कुणाचा करायचा हा पेच महायुती समोर आहे। तर नेमके आरोप टीका कुणावर करायची या संभ्रमात महाविकास आघाडीचे नेते। त्यामुळे सध्या उमेदवार नव्हे तर नेतेच एकमेकांना भिडल्याचं पाहायला मिळतं। ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर।